आणि तिला संतुष्ट करण्यासाठी फक्त आणि फक्त इंद्रियाचा जर तुम्ही वापर करत असाल, फक्त आणि फक्त बोटाचा आणि आपल्या ओठाचा वापर करून, मित्रांनो नमस्कार. बऱ्याच लोकांना आपल्या सेक्शुअल लाईफबद्दल प्रॉपर नॉलेजच नसतं. त्यांना आपले ऑर्गन्स कसे वापरायचे त्याच्याबद्दल काही माहिती नसते. बहुतांश लोकांचा जो कल असतो तो फक्त आणि फक्त आपल्या इंद्रियाकडे बघण्याचा असतो. पण तसं न करता तुम्हाला माहिती आहे का की आपल्या सेक्शुअल ऑर्गनपैकीच समजा फॉर एक्झाम्पल होठ आणि बोट याचा आपण वापर करून आपण आपलं लैंगिक आयुष्य चांगलं सुंदर कसं बनवू शकतो आणि आपल्या पार्टनरला चांगलं तृप्त कसं करू शकतो, त्याच विषयावर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा थोडक्यात आणि सायंटिफिक आणि मेडिकली टेस्टेड काही तुम्हाला गोष्टी सांगत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला काही प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून तुमच्यासाठी रोजचे मी 2 व्हिडिओ टाकत असतो आणि काही ना काही तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन किंवा सेक्स नॉलेज हे देत असतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आपण फक्त आपल्या इंद्रियाकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त बोटाचा आणि आपल्या ओठाचा वापर करून आपण आपल्या पार्टनरला कसं उत्तेजित करू शकतो. कारण की कोणत्याही पार्टनरला जोपर्यंत तुम्ही इमोशनल आणि फिजिओलॉजिकल टच प्रॉपर जर करत नसाल आणि तिला प्रॉपर स्टिम्युलेशन देत नसाल तर मला वाटतं की तिची संतुष्टी होणारच नाही. आणि तिला संतुष्ट करण्यासाठी फक्त आणि फक्त इंद्रियाचा जर तुम्ही वापर करत असाल आणि त्याच्यामुळं काय होतं की तुमचं फक्त आणि फक्त इंद्रियाकडे लक्ष जातं, त्याच्या साईजबद्दल लक्ष जातं किंवा तुम्हाला वाटतं की ताटता येणार का नाही येणार अशी तुमच्या मनामध्ये एक भीती किंवा दडपण तयार होतं आणि तुम्हाला परफॉर्मन्स अँक्झायटी निर्माण होते. आणि त्याच्यामुळं कधीकधी तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रॉपर हवं तसं सुख तुम्ही देऊ शकत नाही. पण त्यासाठी मी तुम्हाला एक कला सांगितली की जसं होठ आणि बोट याचा जर तुम्ही फोर प्लेमध्ये जर चांगला उपयोग जर केला तर नक्कीच तुमची पार्टनर उत्तेजित होणार, तिला प्रॉपर लुब्रिकेशन चांगलं होणार, तिच्या योनिमार्गाकडचा रक्तपुरवठा चांगला वाढण्यासाठी मदत होणार, तिची इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यासाठी याची मदत होणार आणि हेच नेमकं तुम्ही विसरता. तर मित्रांनो, केव्हाही लैंगिक समस्या जे उद्भवतात त्या तुमच्या घाई गडबडीच्या सवयीमुळं. जर तुम्ही घाई गडबड न करता जर प्रॉपर इरोटिक झोनला तुम्ही ओठानं जर किस घेतलं, जसं की कानाच्या आतमध्ये किस घेतलं किंवा मानेवर किस घेतलं किंवा आपल्या ब्रेस्टवर किस घेतलं किंवा बेंबीच्या आजूबाजू किस घेतलं किंवा इनर थाईजला जर होठाने किस घेतलं किंवा जिभेने किस घेतलं तर मला वाटतं की तिला स्टिम्युलेशन मिळण्यासाठी, तिचे न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन होण्यासाठी या पद्धतीचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला विसरता आणि त्याच्यामुळंच तुम्हाला प्रॉपर इरेक्शन पण येत नाही आणि त्याच्यामुळंच तुमचे पार्टनर प्रॉपर संतुष्ट होत नाही. आणि नेमकं तुम्हाला त्यावेळेला असं वाटतं की आपलं लवकर झालं आणि त्याच्यामुळं आपल्या पार्टनरची संतुष्टी झाली नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडं प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनची कंप्लेंट घेऊन येता. मित्रांनो, हे डिले जर करण्यासाठी जर तुम्ही जर बघितलं तर या पद्धतीचा नक्कीच तुम्ही उपयोग करू शकता. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की फिंगरिंग ह्या बोटांचा वापर पण आपण चांगला करू शकतो. ज्याप्रमाणे फिदर आपण आपल्या पूर्ण पार्टनरच्या बॉडीवर फिरून तिला आपण स्टिम्युलेट करू शकतो, त्याचप्रमाणे या बोटांनी जे काही तिचे इरोटिक झोन असतील ते एक म्हणजे कानाचे म्हणजे एक आतले पार्ट असतील किंवा मान असेल किंवा ब्रेस्टचा आजूबाजूचा भाग असेल किंवा बेंबीचा आजूबाजूचा भाग असेल आणि किंवा थाईजचा इनर भाग असेल आणि शेवटी क्लायटोरिस ग्रंथीला तुम्ही जोपर्यंत प्रॉपरली बोटांनी हळूहळू स्टिम्युलेट करत नाही तोपर्यंत तिच्या अंगामध्ये संचारच येणार नाही. तिचे न्यूरोलॉजिकल पॉईंट्स, न्यूरॉन्स हे स्टिम्युलेटच होणार नाहीत. आणि जितकं जास्त तुम्ही बोटाचा आणि ओठाचा वापर केला तितकी त्यांना उत्तेजना मिळू शकते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओद्वारा सांगण्याचा माझा दृष्टिकोन एकच आहे की घाई गडबड न करता डायरेक्ट पेनिट्रेटिव्ह सेक्सवर लक्ष न टाकता तिला पहिले बोटाने आणि ओठाने संपूर्ण उत्तेजित करा, तिला ऑर्गॅझमपर्यंत पोचवा आणि ऑर्गॅझम तिला आलं त्यावेळी तुम्ही इन्सर्ट करा आणि त्यावेळी इन्सर्ट केल्यानंतर नक्कीच तिला
खूप चांगली ऑर्गॅझम मिळू शकते आणि तिची तृप्ती होऊ शकते आणि लवकर उच्चबिंदू गाठू शकते. तर हे उच्चबिंदू गाठल्यानंतर तिला जे म्हणजे रिलॅक्झेशन मिळतं मेंटली आणि फिजिकल, ही ती केव्हाच विसरणार नाही आणि वारंवार तुमच्याकडे तुम्हाला सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी डिमांड पण करेल. म्हणजे इनडायरेक्टली तिची इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक वेळा तुम्हाला जास्त मिळू शकते. आणि हेच चूक प्रत्येक माणूस करीत असतो. कारण की पुरुषांना घाईगडबड असते आणि डायरेक्ट पेनिट्रेटिव्ह सेक्सवर लक्ष असतं. आपलं पेनिट्रेट करायचं, इजॅक्युलेशन करायचं आणि आपलं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन करून घ्यायचं, असं 90% लोकांचा कल असतो. ते घरी असो का बाहेर असो, हे पुरुष घाई करतात आणि त्याच्यामुळं लैंगिक समस्या उद्भवतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, लैंगिक समस्या उद्भवल्या नाही पाहिजे म्हणून जर तुम्ही या कलेला प्रॉपरली कला म्हणून जर समजून घेत असाल तर मला वाटतं की कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्याला तुम्हाला सामोरं जाण्याची गरजच भासणार नाही. धन्यवाद मित्रांनो.